हे बच्चा पार्टी, कैसे हो आप लोग? आई होप आप बहुत बेहतरीन होंगे। बच्चा होना भी चाहिए। माफी चाहूंगा लास्ट पर्टिकुलर अपने वीडियो के लिए, अच्छा खासा वीडियो अपना बन गया, लेकिन बोल सकते हो कि पूरा बर्बाद हो गया। उसके पीछे का कारण आप लोगों को पता ही है कि भाई हम लोगों ने ये माइक कनेक्ट तो किया था लेकिन कनेक्ट नहीं किया था। अरे ये क्या हुआ सर? मतलब बस उसको टच करके रख दिया था, कनेक्ट को प्रॉपर तरीके से नहीं हुआ था, उसके वजह से प्रॉपर आवाज कुछ भी नहीं आया, आवाज ही नहीं थी उसमें, सिर्फ वीडियो बन गया था। इसके लिए माफी चाहूंगा उस पर्टिकुलर चीज के लिए। एनीवे जो भी है, आज का वीडियो प्रॉपर रहेगा, उसी हिसाब से हम लोग अभी डिस्कस कर रहे हैं। और जो भी चीजें या जो भी सिलसिला हम लोगों ने नवोदय के हिसाब से शुरू किया है उसको थोड़ा सा आगे बढ़ाते हैं। स्टार्ट करने से पहले बता दूं, आज हम लोग पढ़ने वाले हैं नंबर सिस्टम के हिसाब से कि भाई कैसे नंबर को तयार किया जाता है, संख्यांना कशा पद्धतीने बनवल्या जातो। हालांकि आपल्या ऍप मध्ये झालेला आहे, पण तरी पण मी रिव्हिजनच्या तौरवर गोष्टी आता तुम्हाला प्रोसीड करतोय, ठीक है ना? तर बघा बड़ा, शुरुआतीला स्टार्टिंग में मैं बता दूं, मेरा नाम है राज, आप सभी का तहे दिल से वेलकम करना चाहूंगा मेरे इस यूट्यूब के परिवार में। एक गुजारिश करना चाहूंगा, कोई नया बच्चा है, नए पेरेंट हमें अगर सपोज देख रहे होंगे तो प्लीज चैनल को सब्सक्राइब कीजिएगा, अपने दोस्तों में भी शेयर कीजिएगा। तो देखो, फॉर्मेशन, संख्यांना कसं काय आपण बनवू शकतो, संख्यांचे कशी काय आपण मांडणी करू शकतो याबद्दल बघूया, ठीक आहे? त्यामध्ये तुम्हाला एक गोष्ट सगळ्यांना माहिती असेल, सगळ्यात मोठी बाळा, सगळ्यात मोठी एक अंकी संख्या कुठली असेल? मोठ्यात मोठी एक अंकी संख्या नेहमी 9। तसाच मोठ्यात मोठी दोन अंकी संख्या कुठली असेल बाळा? 99। मग तीन अंकी मोठ्यात मोठी संख्या 3 वेळा 9, 4 अंकी मोठ्यात मोठी संख्या 4 वेळा 9 आणि 5 अंकी मोठ्यात मोठी संख्या 5 वेळा 9। माझा सांगण्याचा उद्देश तुम्हाला समजत असेल की मोठ्यात मोठी संख्या जेव्हा मी काय बोलतोय ना तुम्हाला, तेव्हा एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवायची की 9चा उपयोग तुम्हाला करणे आहे। कशाचा उपयोग करणे आहे? 9। जितकी मोठी मी संख्या तुम्हाला म्हणेल तितक्यांदा 9ला रिपीट करायचा। जसं मी तुम्हाला म्हटलं की बाळा सांगा मला 6 अंकी मोठ्यात मोठी संख्या किती रे? तर 9 6 वेळा लिहून टाकायचं, खतम। हे असं तुम्ही असंच नको करून ठेवाल बरं, तुम्ही प्रॉपर लिहायचं। जेव्हा की तुमच्याकडे लिहिलेलंच आहे, तुम्ही फक्त ऐकून घ्या। आता ह्या सगळ्या गोष्टी तुमच्याकडे लिहिलेल्या आहेत आणि प्रॉपर पद्धतीने लिहिलेल्या आहेत। ऍप मध्ये जे आपण व्हिडिओ बनवले आहे ना, ते मला फक्त ओव्हरलुक करणे आहे तुम्हाला रिव्हिजनच्या तौरवर, बाकी काही नाही। आता लिहिण्यामध्ये टाइम वेस्ट तुम्ही नको करा, फक्त इकडे लक्ष द्या, ठीक आहे? समजलं? काही डाऊट बाळा? ठीक आहे? तशाच पद्धतीने लहान संख्या, लहान संख्या सगळ्यात लक्ष दे बाळा, असं म्हणण्यापेक्षा लहानात लहान एक अंकी संख्या कुठली राहणार बाळा? लहानात लहान एक अंकी संख्या दुसरी तिसरी कुठली नसून कोणती असते? एकच असते। ओके, त्यानंतर जर मी म्हणतोय की लहानात लहान दोन अंकी बाळा, दोन अंकी संख्या जर मला सांगायच्या आहे, मी काय करणार बाळा? 10। आणि त्याच्यानंतर 3 अंकी, या बाकीच्या गोष्टी तसेच लिहा, 3 अंकी जर मला सांगायच्या आहे तर 100। मी काय करतोय तुम्हाला समजत असेल, ज्या क्षणी मी 4 अंकी म्हणतोय तर किती शून्य येत आहेत? म्हणजे सांगण्यामागचा उद्देश माझा काय आहे की जितकं मी अंकी तुम्हाला म्हणणार लहानात लहान संख्या सांगा रे, त्यापेक्षा एक शून्य कमीचा वापर करून टाकणे। जसं आता मी म्हटलं तुम्हाला 5 अंकी सांगा बाळांनो, तर 5 अंकी लहानात लहान संख्या कोणती होणार? एक तर लिहायचं, पण शून्य किती लिहाल? 4। 1 2 3 4। 6 अंकी म्हणणार तर एक तर लिहिणार, पण शून्य किती लिहिणार? 5। म्हणजे 1 2 3 4 5। समजत आहे? हे काय झालं? लहानात लहान, लहानात लहान, लहानात लहान 3 अंकी, 4 अंकी, 5 अंकी आणि 6 अंकी। 7 अंकी पण म्हणू शकतो। जेव्हा 7 अंकी लहानात लहान म्हणेल तर तुम्हाला काय करावं लागेल? काय करावं लागेल? एक जसंच तसं आणि 6 शून्य लावावे लागतील, एक शून्य कमी। मोठ्यात मोठ्यामध्ये काय करता तुम्ही? 9चा उपयोग करता। जितके अंकी म्हणेल तितकं 9चा उपयोग, आणि यामध्ये एक कमी करून शून्याचा उपयोग, बस। हे केलं आहे ना आपण? थोडा समोर जाऊया बाळा। अरे समोर जायचं, ठीक आहे?
बघा बाळांनो, आता यामध्ये एक गोष्ट लक्षात घ्या, जे मी तुम्हाला मोठ्यात मोठी संख्या आणि लहानात लहान संख्येबद्दल जे आता सांगितलं, त्यामध्ये जनरली अजून एक प्रकार बनतोय, आणि तो प्रकार कुठला तर लक्षात दे. तुम्हाला असं म्हटलं जाणार की मोठ्यात मोठी तीन अंकी समसंख्या सांगा. मोठ्यात मोठी तीन अंकी समसंख्या सांगा. लक्ष द्या मी काय म्हणतोय. जर मी तुम्हाला असं म्हटलं बघा की मोठ्यात, बघा खूप महत्वाचा टॉपिक आहे, मोठ्यात मोठी दोन अंकी, लक्ष दे, जर मी संख्या म्हणेल तुम्हाला तर तुमचं काय आहे उत्तर 99. असं चालेल ना. दोन अंकी मोठ्यात मोठी संख्या कोणती, दोन अंकी 99. पण मी जर तुम्हाला प्रश्न विचारला आता की मोठ्यात मोठी बाळा दोन अंकी समसंख्या सांगा, तर तुम्हाला काय करायचं, कधी पण समसंख्या असो किंवा काही असो, असं काही तुम्हाला विचारतो ना, पहिल्यांदा काय करायचं, मोठ्यात मोठी दोन अंकी संख्या फाइंड करायची. काय करायची, मोठ्यात मोठी दोन अंकी संख्या, ते किती आहे 99. पण हे 99 सम आहे का रे, हे तर विषम आहे बाळा. काय आहे, विषम. तर त्याला काय करायचं, विषमचं रूपांतर तुम्ही करू शकता ना सम मध्ये. कसं, आता एक प्लस केल्या तर ते होणार भाऊ 100. पण तो 100 मोठ्यात मोठी तीन अंकी आहे का, सॉरी दोन अंकी संख्या आहे का ती, तर तीन अंकी झाली ना. आपल्याला किती पाहिजे, दोन अंकी. तर दोन अंकी तुम्हाला पाहिजे म्हणून एक मायनस करा ना सरळ सरळ, म्हणजे किती 90 आहे. समसंख्येबद्दल विचारतो कुठल्याही अंकांच्या मोठ्यात मोठ्यामध्ये, तर एक मायनस करायचा, बस इतकं लक्षात घ्या. किती मायनस करायचा, एक मायनस. 99 मोठ्यात मोठी दोन अंकी संख्या. पण जर मी म्हटलं मोठ्यात मोठी दोन अंकी समसंख्या, तर एक मायनस करणे म्हणजे किती 98. नसेल समजला तर दुसरा पण सांगतोय बघा. हा पहिला झाला. दुसरा मी जर म्हटलं मोठ्यात मोठी तीन अंकी रे बाळा, किती अंकी, तीन अंकी संख्या कुठली असते, 999. पण जर मी म्हटलं मोठ्यात मोठी तीन अंकी, लक्ष दे, मोठ्यात मोठी तीन अंकी समसंख्या जर मी म्हटलं, तर तुम्ही काय कराल, एक ने कमी करा, म्हणजे किती होणार 998. आता एक ने फक्त कमी करायचं, कितीने कमी कराल, एक ने. जर मी तुम्हाला म्हटलं तिसरं बघ रे बाळा, तुम्हीच सांगा आता, मोठ्यात मोठी, तुम्हीच सांगा, चार अंकी समसंख्या 998. वारे मारे बच्चे. अब अगर सपोज मैं बोला मोठ्यात मोठी पांच अंकी समसंख्या 998 आहे. आता पहा, प्रश्न व्यवस्थित ऐकाल मी काय बोलतो ते, गडबड नको कराल बरं. लक्ष द्या सगळ्यांनी, इकडे टुकूर टुकूर पहावे. मोठ्यात मोठी सहा अंकी विषम संख्या सांगा. 99999 पाच झाल्या, पाच झाल्या. मग काऊन 8 नाही, 8 लिहू की 9 लिहू, अरे काऊन 9, बघ बळा बघ, असं पाहिजे महत्वाचं. तो कसाही म्हणू तुम्हाला, मोठ्यात मोठी सहा अंकी संख्या तर हे आहेच तुमची 9999999. समजलं, विषमच आहे ती, सम आहे का नाही. आता नेहमीच तुम्हाला विषमच म्हणेल अशातली गोष्ट नाही, पण एक गोष्ट जरूर म्हणू शकते बाळा, ते म्हणजे काय की मोठ्यात मोठी सहा अंकी समसंख्या. कोणती म्हणू शकते, समसंख्या. ते काय राहणार 99999. समजलं का बाळा, समजलं का, काय डाउट है, 3 और 3 6 समझला, जल्दी फट से देखो बच्चा. अब इसी केस में अगर सपोज मैं आपको थोड़ा सा चेंज कर दूं और आपको बोलूं बड़ा लहानात लहान, लक्ष दे बड़ा, लहानात लहान दोन अंकी
संख्या बरं सांगा कुठली असते रे? 100 ना? 10 असते का? बर म्हणलं तुम्ही आहात की नाही. चला सगळे जण आहेत इथे. आता मला असं वाटलं होतं तिकडे गेले तर नाही बाबा ताजमहल पाहासाठी. चला पहा लहानात लहान 2 अंकी संख्या किती आहे? 10. पण प्रश्न त्यांनी घुमवलं आणि म्हटलं की लहानात लहान 2 अंकी विषम संख्या. कोणती संख्या? विषम संख्या. आता म्हणा सर विषम संख्या कशी? बघा हे जे नेमकं असतात ना हे कोणते संख्या आहे? हे समसंख्या आहे. कुठल्या संख्या आहे? सम. तर मग तुम्हाला 2 अंकी विषम संख्या करायच्या आहे. आता तुम्ही जर यामध्ये 1 मायनस कराल तर किती होतील? 9. आणि ते किती राहणार? 1 अंकी. आपल्याला 1 अंकी पाहिजे की 2 अंकी पाहिजे रे? 2 अंकी पाहिजे ना. तर 2 अंकी जर तुम्हाला पाहिजे 1 मायनस कराल तर चालेल का? नाही. तर अशा वेळेस काय करावं लागेल? 1 प्लस करावं लागेल. म्हणजे काय? 11. समजला का? समजला? म्हणजे या ठिकाणी जेव्हा सम असते विषम विचारलं तर +1, जेव्हा विषम असते सम विचारलं तर -1. तिकडे काय करणे? -1, इकडे काय करणे? +1. बस ठीक आहे. मोठ्यात मोठ्यांच्या वेळेस म्हणा मोठ्यात मोठ्याच्या वेळेस जर सम विचारलं तर -1 आणि तसंच बाळा कसं आता जर मी म्हटलं तुम्हाला काय म्हणत होतो रे आपण? जर काय म्हणत होतो विसरलो मी. हा जर अच्छा जर लहानात लहान विषम संख्येबद्दल अगर त्यांनी म्हटलं तर +1 करणार. बस इतकं लक्षात राहील. तशाच पद्धतीने जर मी तुम्हाला म्हणलेलं वेळा तुम्हीच सांगा आता लहानात लहान 3 अंकी विषम संख्या कुठली राहील बाळा? 3 अंकी 1. हेच घोळ होत असते. लक्ष द्या इकडे सांगतो. सगळ्यात आधी लहानात लहान 3 अंकी संख्या कुठली असते बाळा? तुम्हीच सांगा. 1 0 0 हे 3 असते. हे 3 अंकी संख्या झाली. लक्ष दे पहिले समजून घे. हे किती अंकी झाली? 3. त्यांनी विचारलं काय तुम्हाला? विषम. मी काय म्हटलं होतं? +1 करणे म्हणजे काय? 101 तुमचं उत्तर होतं. बरं तुम्ही ते 111 का बरं म्हणता? समजलं मी आता काय म्हटलं? दिलेल्या संख्येमध्ये जे मोठ्यात मोठी 2 अंकी असो किंवा 3 अंकी असो किंवा 4 अंकी असो त्यामध्ये 1 ची बेरीज करून टाकणे काम खतम. काय करायचं? फक्त 1 ची बेरीज. आता तुम्हीच सांगा स्वतःहून. आता प्रॉपर सांगू शकाल पहा. लहानात लहान 4 अंकी विषम संख्या. सगळ्यात पहिले काय लिहिणे? लहानात लहान 4 अंकी संख्या लिहून टाकणे. लिहा बरं. 1 टकल्या पण शेवटी +1 करणे आहे. या टकल्याला कॅन्सल करा आणि काय म्हणा? 1. हा तुमचा उत्तर 1001. समजलं? लक्षात ठेवायसाठी म्हणून कुठे नाही कुठे पहिले याचा उपयोग करा. त्याच्यामध्ये 1 प्लस करा. काम खतम. ठीक आहे. तसाच शेवटचा सांगा बरं बाळांनो मला. लहानात लहान 5 अंकी विषम संख्या. काय राहणार? 5 अंकी. 1 टकल्या 5 अंकी झाले. त्याच्यामध्ये +1 करून टाका म्हणजे 1 टकल्या 1. हा तुमचा उत्तर. समजत आहे का? म्हणजे हे अशा पद्धतीने संख्या बनवायला शिका रे. ठीक आहे. म्हणजे असं पाठ नको करत बसा. जर तुम्ही याला पाठ करत बसाल ना तर कितीतरी गोष्टी पाठ करण्यासारख्या असतात. काय गोष्टी पाठ करायच्या आणि जर एखाद्या गोष्टी आपल्याला समजत आहेत ठीक आहे प्रॉपर पद्धतीने त्याचा उपयोग आपण छान पद्धतीने करू शकतो ना. मग आपल्याला माहित आहे की बाळा 5 अंकी संख्या कोणत्या असतात बा म्हणून मोठ्या किंवा लहानात लहान. जर लहानात लहान मध्ये असेल विषम संख्या विचारलं असेल डायरेक्ट +1 करा. जर मोठ्यात मोठी असेल तुम्हाला जर काय सम विचारलं तर -1 करा. बस
केव्हा +1 करणे आहे, केव्हा -1 करणे आहे, या बारीक बारीक गोष्टी लक्ष द्या, आपोआप तुम्हाला छान वाटेल. ओके, जल्दी बघा बाळांनो. बघा आता बघूया थोडस आपण. ह्या गोष्टी तर आपल्याला समजल्या, मोठ्यात मोठी संख्या, लहानात लहान संख्या, सम म्हणा किंवा विषम म्हणा. ठीक आहे, आता आपण बघू प्रॉपर अंकांपासनं संख्या कसं काय बनतात ते. संख्या कसं काय बनतात ते यावर थोडसा चर्चा करूया. जर मी तुम्हाला प्रश्न दिलं थोडासा बघता, मग एक सांगतोय मी तुम्हाला, 2, 4, 9 आणि 7. 2, 4, 9, 7 या संख्येपासून बनणारी मोठ्यात मोठी व प्रश्न लिहायचं नाही बाळा तुम्ही, फक्त लक्ष द्या, व लहानात लहान संख्या कोणती? हा प्रश्न आहे. मी लिहायला सांगितलंच नाही कोणाला. पहिले प्रश्न समजून घ्या काय म्हणतोय ते. प्रश्न काय समजलं बाळांनो? एक मिनिट. ओके, हा. 2, 4, 9, 7 यापासून बनणारी मोठ्यात मोठी व लहानात लहान काय सांगणे आहे तुम्हाला? संख्या सांगणे आहे. बघा जेव्हा केव्हा मी तुम्हाला असं म्हणतोय की मोठ्यात मोठ्या सांगा, मोठ्यात मोठी सांगा, याच अंकापासून 2, 4, 9, 7 जेव्हा मी मोठ्यात मोठी संख्या म्हणत आहे तेव्हा सुरुवात ही मोठ्यापासून करणे, मोठ्यापासून लहानाकडे जाणे. सगळ्यात मोठी संख्या कुठली आहे बघा त्यामधून? त्यानंतर खतम का? आणि जर मी म्हटलं तुम्हाला की लहानात लहान सांगा, लहानात लहान सांगा, तर उलटा म्हणजे काय? लहान संख्येपासून तुम्ही काय करायचं? सुरुवात करायची. जेव्हा मी म्हणतोय मोठ्या संख्येत मोठ्यात मोठ्या सांगा, मोठ्या अंकापासून लहान अंकापर्यंत, आणि जर मी म्हणतोय तुम्हाला लहानात लहान संख्या सांगा, तर सुरुवात कुठून कराल बाळा? लहान पासून मोठ्यापर्यंत. तर लहान कोणती आहे सगळ्यात? मग अरे सॉरी 2च्या नंतर 4, मग 7, मग समजलं काय? बघा बाळा, जर प्रश्न आता दुसरा मी अगर सपोज तुम्हाला म्हटलं की सांगा रे की 0,2, 4, 9, यापासून बनणारी मोठ्यात मोठी संख्या सांगा, तर त्यावेळेस काय करायचं? त्यावेळेस मी जे मोठ्यात मोठी जेव्हा म्हणतो ना बाळा, तेव्हा नेहमी एक गोष्ट लक्षात ठेवायची, काय की सुरुवात मोठ्या अंकापासून 9, 7, 4, 2, 0 हा तुमचा काय होणार? उत्तर होणार. पण जर मी आता प्रश्न चेंज केलं, पाय लक्ष दे मी काय म्हणतोय, 0,2, 4, 9, 7 यापासून कोणापासून? यापासून बनणारी लहानात लहान संख्या सांगा. ठीक आहे, आता लक्ष द्या मी काय म्हणतोय. या ठिकाणी बहुत से मुलं गलती करतात. काय लक्षात ठेवतात की सर तुम्ही सांगितलं होतं लहानात लहान संख्या ज्या वेळेस आपण उपयोगात आणतो त्यावेळेस सगळ्यात लहान अंक आपण सुरुवातीला ठेवतो. म्हणजे कसं काय ठेवत असता तुम्ही सुरुवातीला? सगळ्यात लहान कोण दिसतोय? 0. तर पहिले 0, मग कोण? 2, मग कोण? 4, मग कोण? 7, मग कोण? 9. पण हा बाळा चुकीचा होणार. संख्या किती आहेत? 1, 2, 3, 4, 5. जर 5 अंकी संख्या आहे, तुमचे बनले किती रे? 4च अंकी बनले ना. कारण की कुठल्या पण संख्येच्या समोर जर 0 असेल त्याची व्हॅल्यू असते का रे बाळा? त्या संख्येची व्हॅल्यू असतो का? नाही. तर अशा वेळेस बघ, मांडणी जरूर अशा पद्धतीने करणे. सुरुवातीला काय म्हणत आहे मी? लक्ष दे. मांडणी अशाच पद्धतीने करणे जसं आपण केलं. ए माता लक्ष दे इकडे. मांडणी अशाच पद्धतीने करणे, पण काय बदलाव करणे? हा जो टकल्या आहे, हा टकल्या दुसऱ्या स्थानी नेणे आणि दुसऱ्या स्थानचा अंक पहिल्या स्थानी आणणे. म्हणजे कसं? 2 टकल्या 4, 7, 9 हा तुमचा उत्तर राहणार. जल्दी
बघ बघा, नेक्स्ट प्रश्न तुमच्या समोर आहे की 2,4,9 यापासून बनणारी लहानात लहान समसंख्या म्हणतोय बाळा तो. पाय आता त्यांनी असं नाही म्हटलं की फक्त यापासून बनणारी लहानात लहान संख्या सांगा, थोडंसं बदलवलं. आणि मगाशी मी त्याच्याबद्दल सांगितलं होतं, तुम्हाला आठवतंय? ठीक आहे, बघा मी काय म्हटलंय. प्रश्न असा आहे 2,4,9,6 पासून बनणारी लहानात लहान समसंख्या. रे ते नंतर होईल लहानात लहान समसंख्या, पण पहिले लहानात लहान संख्या तर काढून टाकूया. ते तर काढू शकतो ना आपण. तर मग लहानात लहान संख्या कोणती आहे ते तरी बनवू शकता का तुम्ही? लहानात लहान संख्या त्याच अंकांपासून कोणती राहते. सुरुवात कसं करता? लहानात लहान बनवायची आहे तर मोठ्यापासून करता की लहानापासून करता? लहानापासून की मोठ्यापासून? लहानापासून. सांगा. लहान 2, मग 4, मग 6, मग 9. पण त्यांनी काय म्हटलं बाळा? बघ इथं लहानात लहान संख्या झाली, पण त्यांनी असं म्हटलं तुम्हाला, काय म्हटलं बघा. तर अशा वेळेस काय करणे? बघा लहानात लहान संख्या तर आधी तुम्ही काढलं 2, 4, 6, 9, पण ती सम आहे का बाळा? त्यांनी काय म्हटलं तुम्हाला? सम पाहिजे असं म्हणायचं, पण ही सम नाही. तर जर मग ती सम नाही तर इथे काय 1 - 1 प्लस करत बसाल का? असं करत बसाल का? त्या अंकांना चेंज न करता म्हटलंय, तेच अंक पाहिजे, दुसरे अंक आणायचेच नाही त्याच्या व्यतिरिक्त. तर अशा वेळेस काय करायचं की शेवटचा जो कुठला पण अंक दिसतोय ना त्याच्या आधीची संख्या सम आहे की विषम आहे ते बघायचं. जर त्याच्या आधीची संख्या सम भेटली की नाही भेटली, जर त्याच्या आधीची संख्या तुम्हाला सम मिळाली तर त्यांची जागा अदलाबदल करणे. बस काय करणे? त्यांची जागा अदलबदल करणे. म्हणजे कसं बाळा? 2, 4 तर राहतीलच, पण 6च्या ठिकाणी 9 आणि 9च्या ठिकाणी 6 ही सम झाली की नाही झाली बाळा? असा प्रकार आहे. काही डाऊट आहे का? काही डाऊट आहे? पक्का? एक अजून प्रश्न घेतोय म्हणजे त्यावरून आपल्याला अजून तुम्हाला समजून जाणार. ठीक आहे, आता बघा बघा, लक्ष द्या, सगळ्यांनी लक्ष द्या. मग लिहायला वेळ देतो सगळ्यांना. काय झालं याला? हा बाळा, अच्छा उधर कुछ था क्या? ओके, होता है कभी कभी उसको भी. ठीक आहे, दुसरा प्रश्न बघा बाळा. जर मी म्हटलं तुम्हाला 2, 4, 2,4,9,8 2, 4, 9, 8, ठीक आहे, यापासून बनणारी लहानात लहान विषम संख्या पासून बनणारी लहानात लहान विषम संख्या सांगा बाळा. अगर याला मला डील करणे आहे, सगळ्यात पहिले मी काय करणार? पहिले मी लहानात लहान म्हणतोय ना, तो विषम संख्या ते नंतर पाहत बसूया. पण सगळ्यात पहिले काय बघायचा? सगळ्यात पहिले काय बघणार तुम्ही? की लहानात लहान संख्या कोणती आहे, मग त्यानंतर बघूया ते सम आहे का विषम आहे, काय करणार काय नाही करणार. ठीक आहे, चला सगळ्यात पहिले सांगा, तुम्हीच सांगा. लहानात लहान म्हणतोय तर 2, 4, 8, 9. आता शेवटचा अंक 9 आहे, म्हणजे सम आहे की विषम आहे? तर मग आता जागा बदलवण्याची गरज आहे का? हा, जर त्यांनी सम म्हटलं असतं, हे तर ऑलरेडी विषम आहे ना मॅडम, हे तर ऑलरेडी विषम आहे, बदलवायची गरज नाही. पण जर त्यांनी समसंख्या म्हटलं असतं बाळा, तर काय राहिलं असतं रे? 8च्या ठिकाणी 9, 9च्या ठिकाणी 8, म्हणजे 2, 4, 9, 8 हा तुमचं उत्तर राहिला असता त्या प्रश्नाचं. समजलं का? समजलं? जल्दी नेक्स्ट प्रश्न बघा बाळा. 2,4,9,7 या अंकापासून बनणारी मोठ्यात मोठी विषम संख्या पाहिजे मला. कोणती संख्या पाहिजे? विषम संख्या. सगळ्यात पहिले मोठ्यात मोठी संख्या काढायची ना, तर तुम्हीच सांगा. मोठ्यात मोठी संख्या काय राहणार? सुरुवात 9, 7, 4 आणि 2. अरे सर इथं काय आहे? सम आहे. आपल्याला काय पाहिजे? विषम. चालेल का? चालेल का? नाही ना.
तर मग काय करायचं तुम्हीच सांगा बरं. अदला बदल करावा लागेल त्याच अंकांचा. अच्छा सर त्याच्या नंतरच्या संख्यासोबत अदला बदल करू का जी? नाही, मतलबच नाही, कारण की ती पण अंक काय आहे, स्वतः सम संख्या आहे. 4 हा अंक स्वतःहून काय आहे बाळा, सम आहे की नाही आहे. अरे काही डाऊट आहे का नाही आहे? डाऊट आहे. चला चल ते झालं, त्यालाही चेंज करा मग, तो पाहिजे नाही. तर मग त्याच्या नंतरचा अंक कोणता आहे 4च्या वाल्या? 7. आणि 7 काय आहे रे बाळा, आहे की नाही विषम. तर मग या दोघांच्या अंकांची अदला बदल करायची. पाय खतरनाक काम. कसं काम? खतरनाक काम. पण त्या 7च्या ठिकाणी 2 नाही ठेवून द्यायचं, असं नाही करायचं. त्या 7लाच तिकडे फेकायचा फक्त. नाही तर म्हणाल 2ला इकडे ठेवतो 7ला तिकडे नेतो, नाही, गलत होऊन जाणार बाळा. काय करणे तर 9 7च्या ठिकाणी 2 नाही, मी तेच म्हणत आहो. या पूर्ण 42ला पहिले लिहिणे आणि डायरेक्ट 7 तिकडे फेकणे. समजलं का? हे 2 अंक जसंच्या तसं लिहायचं आणि फक्त हे काय करणे बाळा, 7ला तिकडे फेकणे, बस शेवटी. तेव्हाच आता 7 हे काय झालं, विषम झालं. काय डाऊट का रे कोणाला? रे काय डाऊट का कोणाला? समजलं? अदला बदल जागांची केव्हा करणे, जेव्हा फक्त इथल्या इथं चेंज करणे आहे. पण जर इकडली एखादी संख्या आणायची आहे ना, जर मला 4 तिकडे न्यायचे राहिलं असतं तर मी काय केलं असतं, 2 8 9 आणि 4 असं केलं असतं, जर न्यायची गरज भासली असती तर. काही डाऊट कोणाला? काही डाऊट बाळा? ठीक है, तो आज के लिए बच्चा हम लोग इतना ही करेंगे, इसका आप अच्छे से नोट डाउन कर लीजिएगा. कोई भी नए बच्चे या नए पेरेंट हमें अगर सपोज देख रहे होंगे तो प्लीज हमारे चैनल को सब्सक्राइब कीजिएगा, अपने दोस्तों में शेयर कीजिएगा. आप हमारे साथ जुड़ना चाहते हो तो एक ऐप के थ्रू आप हमारे साथ जुड़ सकते हो. नाम मात्र फीस में हम लोग बच्चों के साथ डील करते हैं. आप अगर सपोज बहुत ज्यादा डिटेल चाहते हो तो दिए गए नंबर पे कॉल करके सारी की सारी इंफॉर्मेशन पूछ सकते हो. आई होप आपको ये सारी चीजें समझ में आई होगी. मिलते हैं बच्चा नेक्स्ट वीडियो में, तब तक खुश रहिए, ख्याल रखिए. थैंक यू सो मच. टाटा, बाय बाय, नमस्ते, शुक्रिया.